नमस्कार, तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये। एखाद्या वेळेस भाजीला काही नसलं तर काय करायचं प्रश्न पडतो। तर आज आपण रस्स्यातले गोळे करणार आहोत, म्हणजे तुरीच्या दाण्याचे। तर इथे मी एक पातेलं घेतलं आणि 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे। ती आता आपण छान स्वच्छ धुवून 2 घंट्याकरिता भिजत टाकून देणार आहोत। तर या ठिकाणी आपण डाळ आता 2 घंट्याकरता भिजत टाकणार आहोत। पाणी टाकून ठेवलेलं आहे। 2 वेळा मी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे पहिले डाळ, आणि आता पाणी टाकून 2 घंटे आपण मुरू देणार। आता 2 घंटे झाले, डाळ आपण पाण्यातून काढून घेऊया एका टोपलीमध्ये, म्हणजे पूर्ण पाणी निथळून जाईल। या ठिकाणी आपली डाळ सोकल्या गेलेली आहे छान। आता आपण ही मिक्सरच्या पॉटला थोडी थोडी टाकून फिरून घेणार आहोत गोळ्याकरिता। यातच मी मिरच्या टाकते आहे 2 आणि कढीपत्ता। असं आपण वाटण करून घेतलं आहे। अशी आपण छान बारीक करून घेतली आहे। एका ताटात काढून घ्यायची। संपूर्ण डाळ अजून बारीक करून घेते। संपूर्ण डाळ बारीक करून घेतली आहे। 2 मिनिटे ही बाजूला ठेवून इथे मी एक कांद्याचे काप करून घेतले आहे। मोठा कांदा घेतला आणि खोबऱ्याचे आपण हे पण याची पण पेस्ट तयार करून घेणार आहोत। थोडे मी परतून घेते आणि मग याची पण पेस्ट तयार करून आपण खोबरं भाजून घेतलं आहे, ते पण मिक्सरच्या पॉटला आता बारीक करून घेऊया। आता आपण वाटल्या डाळीचे गोळे तयार करणार आहोत। आपण मिरच्या टाकलेल्याच आहे त्याच्यामध्ये, तर तिखट थोडं फार कमीच टाकायचं। अजून धने जिऱ्याची पूड, थोडीशी हळद आणि त्यानंतर आपण मीठ टाकून घेऊया आणि आता ते सगळं एकत्र करून घेऊ। आता याचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत। संपूर्ण गोळे आपण तयार करून घेतलेले आहे। आता आपण कांदा भाजायला ठेवला होता ते झाला, त्याची पेस्ट पण काढून घेणार आहोत। या ठिकाणी गुलाबीसर असा कांदा आपण भाजून घेतलेला आहे। खोबरं पण भाजून घेतलं होतं, तर ते सगळं याच्यामध्ये आता मी टाकते आहे। लसूण जिऱ्याची पेस्ट पण इथे तयार करून घेतली आहे, ती पण याच्यात टाकू। सर्व एकदमाने आता आपण पेस्ट काढून घेणार आहोत। लसूण, जिरं, अद्रक, खोबरं आणि कांदा याची संपूर्ण पेस्ट आता आपण काढून घेऊया। आता आपण इथे पातेलं मांडून घेतलं आहे, त्यामध्ये तेल टाकलं, कांदा भाजला होता तो कांदा राहिलेला आहे तिच्यात। आता थोडे जिरं मोहरी टाकूया। तेल गरम झालेलं आहे। जिरं मोहरी तुडतुडायला लागली की आपण जी खोबरं, कांदा आणि आलं लसणाची पेस्ट होती ती पूर्ण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। या ठिकाणी आपण डाळ भाजलेली नव्हती, तर थोडं बेसन टाकते आहे, छान कलर येतो मग रस्स्याला। तेलामध्ये आता आपली पेस्ट छान झालेली आहे। आपण त्याच्यामध्ये तिखट टाकूया, धने जिऱ्याचं कूट आणि हळद, त्यानंतर मीठ, आणि आता त्याला पण छान शिजू देऊया थोडा वेळ तिखट मिठाला, 1 मिनिटाकरता।
आता तिखट मीठ झालेलं आहे आपलं छान. आता आपण पाणी सोडूया. छान अशी फोडणी बसलेली आहे मस्त. आणखी पाणी टाकणार आहे मी इथे. 1 गडवा टाकलेला आहे छोटा. आणखी अर्धा. शिजायला पाणी पाहिजे तर 2 गडवे पाणी सोडलेलं आहे गोळे शिजायला. आता त्याला एक छान उकळी येऊ देऊ. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपल्या रस्स्याला छान उकळी आलेली आहे. तर आता अशा रस्स्याला उकळी आली तेव्हाच गोळे सोडायचे, म्हणजे गोळे फुटणार नाही. संपूर्ण गोळे यामध्ये सोडायचे रस्स्यामध्ये. आणि मोठीच गॅस राहू द्यायची थोड्या वेळ. गोळे सोडलं आणि थोड्या वेळ तसंच राहू द्यायची त्याला गोळे. आता ते गोळे आपण सोडले होते, आता हलवायचे थोड्या वेळाने. पहा गोळे जसेच्या तसे राहिले, एक पण गोळा आपला फुटलेला नाही. आता हे छान शिजू द्यायचे याला मंद गॅसवर. 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचे. आता आपले गोळे छान शिजत आले. मी थोडासा काळा मसाला आणि सांबार कोथिंबीर टाकते. तुम्ही पाहू शकाल घट्ट आला आहे बिलकुल रस्सा पण छान. आपले गोळे पण आता शिजले गेलेले आहे. फक्त आता 2 मिनिट आपण राहू देणार आहोत बारीक गॅसवर आणि मग बंद करून घेऊ. आता आपले गोळे झालेले आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि मग आपण थोडे थंडे झाले की सर्विंग बाउलला काढून घेऊया. आपली गोळ्यांची भाजी, डाळीच्या गोळ्यांची भाजी तयार झालेली आहे छान. जर भाजीला काही ऑप्शन नसेल तर या डाळीच्या गोळ्याची भाजी नक्की ट्राय करून पहा, खूप छान होते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला. पुन्हा भेटू अशा निरनिराळ्या रेसिपींसोबत. धन्यवाद.